अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे इथं एका महिलेवर 10 वर्षांपासून लैंगिक शोषण करणारा आरोपी दत्तगिरी गुरु जयराम महाराज सध्या चांदूर रेल्वे येथील आनंद मठातून फरार झालाय। 2014 साली ही महिला धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्तानं या महाराजाच्या संपर्कात आली होती आणि 2016 पासून आतापर्यंत या महाराजांनी या महिलेच्या इच्छेविरुद्ध तिचं लैंगिक शोषण केलं। एवढंच नव्हे तर लग्न झाल्यानंतर पतीशी देखील घटस्फोट घ्यायला लावला। मठात घटस्फोट घेतल्यानंतर जबरदस्तीने अत्याचार करणं आणि मारहाण केली जात असल्याची तक्रार या महिलेनं केली आहे। महिलेच्या तक्रारीवरून या महाराजावर पोक्सो अत्याचाराचे गुन्हे दाखल झालेत। या महाराजाचे भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांशी संबंध असल्याचं त्याच्या फोटोवरून दिसतंय। तिवसा इथं विधानसभेच्या दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत हा महाराज प्रचार मंचावर देखील बसला होता। जिल्ह्यातील अनेक आमदार त्याचे भक्त असल्याचं दिसतंय। या महाराजाला पोलिसांनी अटक केल्यावर इतरही काही महिलांचे या महाराजांनी शोषण केले का हे निष्पन्न होणार आहे। वर्षीय पीडित महिलेने चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केल्यावरून जयरामजी महाराज आनंदमठ यांच्याविरुद्ध चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन अपराध क्रमांक 281/2026 कलम 64(2) FM 351(2) सहकलम 4(6) पोक्सो ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये पीडितेने दिलेल्या माहितीनुसार 2014 मध्ये पीडितेची आरोपीसोबत ओळख झाली होती। 2016 पासून ते आतापर्यंत पीडिता ही आरोपीसोबत राहत होती। त्या दरम्यान त्याने तिच्यासोबत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिचे शारीरिक शोषण केले असल्याची तक्रार नोंदवलेली आहे। आरोपीला अटक करण्यासाठी तपास पथक नेमण्यात आलं असून आरोपीचा शोध चालू आहे। बीडच्या परळी शहरातून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली। परळीतील TPS कॉलनी परिसरात मानवी पाय आढळून आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली। मानवी पाय आढळल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली। पोलिसांच्या तपासादरम्यान सिमेंट फॅक्टरी जवळील रेल्वे ट्रॅकवर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आलाय। TPS कॉलनीत सापडलेला मानवी पाय आणि रेल्वे ट्रॅकवर आढळलेला अज्ञात मृतदेह यांचा परस्परांशी संबंध आहे का याचा तपास आता पोलिसांकडून केला जातोय। प्राथमिक माहितीनुसार रेल्वे अपघातात मृतदेहाचा अवयव वेगळा होऊन तो एखाद्या श्वानानं TPS कॉलनी परिसरात आणला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। मात्र या घटनेमागील नेमकं कारण आणि सत्य पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे। दरम्यान या सर्व घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। बीडच्या माजलगाव धरणात मत्स्यबीज सोडल्याचा दावा करण्यात आला असला तरी प्रत्यक्ष पाहणी दरम्यान मत्स्यबीज आढळून आलं नसल्याचा आरोप मच्छीमार संघटनेनं केलाय। या प्रकरणी संघटनेचे पदाधिकारी तसंच मत्स्य व्यवसाय विभागाचे अधिकारी भास्कर सानप आणि अजय सोनवणे यांनी धरणाची पाहणी केली आहे। जय हनुमान मत्स्य सहकारी संस्थेनं मत्स्यबीज सोडल्याचं केवळ कागदोपत्री दाखवून शासनाची दिशाभूल केली आहे का असा सवाल मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष अंकुश बलिया यांनी उपस्थित केलाय। मत्स्यबीज योग्य प्रमाणात न सोडल्यास मासे उत्पादनावर परिणाम होऊन स्थानिक मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो असा आरोप त्यांनी केला। या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि जबाबदार संस्थेवर कारवाई करावी अशी मागणी संघटनेनं केली आहे। शासनानं तातडीनं दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। आज आपण इथे माननीय आयुक्त महाराष्ट्राचे मुंबई यांच्या आदेशानुसार आपण तक्रारदाराने मागणी केली होती की तलावातले मासेमारी किती दररोज एका माणसाला किती जाळ्याला किती मासे लागतात याची तपासणी करण्यासाठी आज आम्ही इथे आलो आहोत। तर साधारण आता रात्री 6 वाजता मच्छीमारांनी जाळे टाकलेले आहेत। आज आपण 10 वाजता ते जाळे काढून आपण तपासणी करूयात। मासे जाळे काढण्याचं काम सध्या चालू आहे। 2 मच्छीमारांनी सोडलेले तक्रारदाराच्या बाजूच्या 2 मच्छीमारांचे जाळे काढण्याचं काम चालू आहे। त्याच्यानुसार आपण जे काय माशाचे प्रकार मिळतील ते आपण तपासून घेऊ। किती किलो एका जाळ्याला साधारण किती मिळतात ते आज आपण तपासण्यासाठी इथं आपण हजर आहोत। सगळे तक्रारदार मच्छीमार आपल्या इथं हजर आहेत। आज संस्थेचे सभासद आज नसल्यामुळं फक्त आपण तक्रारदाराच्याच बाजूनी तपासणी करत आहोत। संस्थेचे जे सभासद आहेत किंवा त्यांचे जे कोणी चेअरमन अध्यक्ष आहेत ते का या ठिकाणी येऊ शकले नाही? त्यांना आपण बोलवलं होतं पण त्यांचं काय आता आपल्याला त्यांची बाजू सांगता येणार नाही। आपण त्यांना पत्राने कळवलं आहे, काल निरोप पण दिलेला आहे आणि ह्या शेड्यूल 8 दिवसाचा तयार केलेला आहे। पण का आलेलं नाही त्याचं आपण त्यांना कळवलं असं विचारू आपण।
इथं आल्याच्या नंतर आपल्याला समजलं की ते आलेले नाही आहेत, तर आपण आल्याच्या नंतर आता विचारणा करू त्यांना. ह्याच्या अगोदर बी एक 17 तारखेला चौकशी झाली. हो झाली, तर त्यावेळेस तपासणी झाली आपली 17 तारखेला, पण त्यावेळेस आपण रेकॉर्ड तयार केलं आहे, पंचनामे वगैरे करतोय. आज पण पंचनामे करून वरिष्ठांना सादर करण्यात येईल. रामरक्षा आणि हनुमान चालिसा या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलंय आणि असं असताना धुळे शहरातील शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आझाद नगर शिवसेना शाखेचे पदाधिकारी पंकज भास्कर आणि सागर निकम यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक अमरावतीकडे रवाना झालेत. रवाना होण्यापूर्वी धुळे शहरातील आग्रा रोडवरील श्रीराम मंदिरात महाआरती करण्यात आली. यावेळी घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी माजी खासदार नवनीत राणा यांच्या निवासस्थानासमोर रामरक्षा आणि हनुमान चालिसा पठण करून आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. अयोध्येतील राम मंदिरातील चोरीच्या प्रकरणावर नवनीत राणा यांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राम मंदिराच्या मुद्द्यावर आंदोलन करणाऱ्या राणा यांनी आता मौन का बाळगलं असा सवाल करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी देखील करण्यात आली. बातमीसोबतच महत्त्वाच्या बातम्यांमध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.